परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुडावा परिसरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी नातेवाईकातील एका युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल होऊन 8 दिवस उलटूनही मुलीचा शोध लागलेला नाहीये। यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त करत तपासाला गती देण्याची मागणी केली आहे। संबंधित मुलगी 26 जूनला सायंकाळी घरातून बेपत्ता झाली आहे। कुटुंबियांनी, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांच्या मदतीने सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही। काही नागरिकांनी मुलगी संशयित युवकासोबत दुचाकीवर जाताना पाहिल्याचं सांगितलं। त्यानंतर संबंधित युवकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचं आढळलंय। या प्रकरणी कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु तपासाला अपेक्षित गती मिळत नसल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय। मुलीचे आई वडील मानसिक तणावाखाली असून न्याय मिळावा आणि मुलीचा तातडीने शोध घ्यावा यासाठी ते लवकरच पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहेत। दरम्यान अल्पवयीन परिसरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याच्या 2 घटना घडल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। अशा गंभीर घटनांमध्ये पोलिसांनी तातडीने तपास करून मुलींचा सुरक्षित शोध लावावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे। वाघमारी आमची मुलीला नेले 14 वर्षाचा, अजून काहीच पत्ता नाही। साहेबाला दिले की ते काहीच सांगणार चालत आम्हाला। इन्क्वायर करायले म्हणाले, काही बोलू देणार चालत आम्हाला। साहेब येऊ देणार चले ठाण्यात, काय बोलू देणार चले। आणायला चाललो म्हणाले, तेवढंच करायलेत आम्हाला। गरीब लोक आहे साहेब, आमचं काही नाही साहेब। तिथे गरीब आहे, 14 वर्षाची मुलीला नेलेत। आमचं काही साहेबांना ते दिले की पोलीस ठाण्यावर इन्क्वायर देणार चालत, काही नाही। आज चलो उद्या चलोत म्हणाले साहेब। आमचं काही तर मदत करा साहेब, लेकराचं गरीब आहे आम्ही, आमचं काही बघणार चालले तिथले साहेब। मोह नाव मारुती आहे, चुडावा मंदिरात रहिवासी झालेला आहे मोहा। त्याला 14 वर्षाची मुली गेली आणि तक्रार दिलो चुडावा पोलीस स्टेशनमध्ये। अजून काही इन्क्वायरी भेटलंच नाही आम्हाला। आता जाऊन 27 तारीखला झाले, आज बघा 18 तारीख 16 तारीख आहे आज। आता अजून काही तक्रार भेटलं नाही, काही नाही आम्हाला। तर मुलीचं कसं झाले काही नाही आम्हाला, काही भेटलंच नाही। अजून पोलीसवाल्या ऑफिसी गेलो, तक्रार दिलो, सर म्हणाले थांबतो आता या इन्क्वायरी करावं। अजून काही पत्ताच नाही आम्हाला, काही भेटलंच नाही आम्हाला इन्क्वायरी। तर कसं करावं काय नाही। आमच्याकडं बघा गरीबकडं 4 मुली 1 मुलगा आहे माझ्या पैसे। 14 वर्षाच्या मुलीला पळून नेलाय, त्याला काय सांगितलं काय बोलले की अजून इन्क्वायरी नाही काय नाही। आम्ही तर परेशान आहेत, लढून लेकरं बाळा सगळे गंग परेशानामध्ये आम्ही। मोठ्या साहेब आम्ही लक्ष देऊ, आमच्या जिल्ह्याचा साहेब मोठा गरीबाकडे बघावं जरा।